अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती, इयत्ता 12वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. विद्यार्थी मित्रांनो, आपण भारतीय संविधान, भारतीय राज्यघटना याचा अभ्यास करत आहोत. भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करत असताना आपण याची वैशिष्ट्ये पाहत आहोत. म्हणजेच भारतीय संविधानाची किंवा भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये, की त्यालाच आपण लक्षणे असे म्हणतो, याचा आपण अभ्यास करत आहोत. आणि ही वैशिष्ट्ये पाहत असताना आपण यातील 9 मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे. आपण आधीच्या तासाला राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे पाहिलेली होती. त्याच्यामध्ये आपण 5 मुद्दे पाहिलेले होते. राजकीय तत्व असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, पर्यावरणविषयक असेल किंवा आंतरराष्ट्रीय असेल. आपल्याला माहिती आहे की जगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करत असताना सुद्धा मार्गदर्शक तत्त्वे ही महत्त्वाची ठरतात. म्हणजे जगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्याचे काम मार्गदर्शक तत्त्वांच्या माध्यमातून केले जाते. मार्गदर्शक तत्त्वे ही सकारात्मक स्वरूपाची आहेत. राज्यकारभार करत असताना शासनाला दिशा देण्याचे काम, शासनाला मार्ग दाखविण्याचे काम मार्गदर्शक तत्त्वाच्या माध्यमातून केले जाते. परंतु या मार्गदर्शक तत्त्वांचे जर पालन झाले नाही तर आपल्याला न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही. हे देखील महत्त्वाचे आहे, तितकेच खरे आहे. ज्या पद्धतीने मूलभूत हक्कांचे संरक्षण झाले नाही, मूलभूत हक्क जर आपल्यापासून कोणी हिरावून घेतले तर आपल्याला न्यायालयामध्ये दाद मागता येते, कारण मूलभूत हक्कांना न्यायालयीन संरक्षण प्राप्त झालेले आहे. परंतु मार्गदर्शक तत्त्वे ही सकारात्मक स्वरूपाची आहेत. मार्गदर्शक तत्त्वांच्या माध्यमातून आपल्याला समाजाचा विकास करता येतो, राज्याचा विकास करता येतो, देशाचा विकास करता येतो. परंतु या मार्गदर्शक तत्त्वांचे जर पालन झाले नाही तर मात्र आपल्याला न्यायालयामध्ये कोणत्याही प्रकारची दाद मागता येत नाही. इथपर्यंत आपण अभ्यास आधीच्या तासाला केलेला होता. आज आपण काही नवीन मुद्द्यांच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. याच्यामध्ये 10वा मुद्दा आहे संविधानात दुरुस्ती करण्यासाठी तरतुदी किंवा भारतीय संविधानात दुरुस्ती करण्यासाठीच्या तरतुदी. तर राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करता येते का, हा मुद्दा पाहत असताना आपण याच्यामध्ये काय काय पाहणार आहोत. तर राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करता येते का, संविधानामध्ये बदल करता येतो का, मग त्याच्यासाठी भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमाचा वापर केला जातो, आणि भारताची राज्यघटना नेमकी कशा पद्धतीची आहे, किंवा राज्यघटनेमध्ये बदल करण्यासाठी ज्या पद्धती आहेत त्या पद्धती कोणकोणत्या आहेत, तो अधिकार कोणाला आहे, म्हणजेच भारताच्या संविधानामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण या मुद्द्याच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत. तर व्यवस्थित आहे का विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित आहे का. तर भारतीय संविधानामध्ये किंवा संविधानामध्ये दुरुस्ती करता येते तशा पद्धतीची व्यवस्था भारतीय राज्यघटनेमध्ये करून ठेवण्यात आलेली आहे. कारण ज्यावेळेला राज्यघटना लिहिली गेली त्यावेळची परिस्थिती आणि आजची असणारी परिस्थिती याच्यामध्ये मूलभूत अशा पद्धतीचा बदल झालेला आहे. आणि या बदलत्या परिस्थितीमध्ये राज्यघटनेमध्ये बदल होणे महत्त्वाचे आहे. आणि जर तशा पद्धतीची व्यवस्था जर असेल तर राज्यघटना अधिक मजबूत होण्यासाठी मदत मिळणार आहे. कारण परिस्थितीनुसार लोकांच्या इच्छा आकांक्षा बदलत जातात आणि त्याच्यानुसार राज्यघटनेमध्ये बदल होणं महत्त्वाचं आहे, बदल करणं महत्त्वाचं आहे. आणि भारतीय राज्यघटनेचा जर आपण विचार केला तर भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 368 नुसार संविधानात दुरुस्ती करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजेच भारताच्या राज्यघटनेमध्ये जर आपल्याला बदल करायचा असेल, आपल्याला व्यवस्थित आहे का, आपल्याला संपूर्ण राज्यघटना बदलता येणार नाही, राज्यघटनेची मूलभूत चौकट बदलता येणार नाही.
राज्यघटनेमध्ये जी काही कलमं आहेत किंवा ज्या काही तरतुदी आहेत त्याच्यामध्ये बदल करता येईल, परंतु राज्यघटनेची मूलभूत चौकट आपल्याला बदलता येणार नाही. कोणत्याही संविधानात काळाच्या ओघात काही दुरुस्ती करण्याची गरज निर्माण होऊ शकते आणि त्याची योग्य तरतूद प्रत्येक संविधानामध्ये असावी लागते किंवा करून ठेवलेली असते. आपण आत्ताच पाहिले की भारताच्या संविधानाचा जर आपण विचार केला तर कलम 368 मध्ये अशी संविधान दुरुस्तीची तरतूद ही केलेली आहे. मग संविधानाचा जर आपण विचार केला तर संविधानामध्ये बदल करत असताना किंवा या तरतुदीचे मुख्य वैशिष्ट्य जर आपण पाहिली तर संसदेमध्ये 2/3 बहुमताने आणि काही वेळा त्यापेक्षा निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांची संमती असणे महत्त्वाचे आहे. म्हणजे घटना दुरुस्ती जर आपल्याला करायची असेल तर संसदेची म्हणजेच भारताच्या कायदेमंडळाची म्हणजेच भारताच्या पार्लमेंटची संमती असणे तर महत्त्वाचेच आहे. काही घटना दुरुस्त्या करत असताना भारताच्या संसदेची मान्यता घेणे महत्त्वाचे आहे, परंतु त्याच्याशिवाय काही घटना दुरुस्त्या करत असताना संसदेची मान्यता तर महत्त्वाची आहेच, त्याचबरोबर निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांची मान्यता सुद्धा असणे महत्त्वाचे आहे, तरच ती घटना दुरुस्ती होऊ शकते. आपण भारताचा जर विचार केला तर किंवा भारताच्या राज्यघटनेचा जर आपण विचार केला तर भारताची राज्यघटना ही परिवर्तनीय अशा पद्धतीची आहे. भारताची राज्यघटना लवचिक अशा पद्धतीची आहे आणि भारताच्या राज्यघटनेची ही सुद्धा वैशिष्ट्येच आहेत. म्हणजेच भारताची राज्यघटना परिवर्तनीय आहे, भारताची राज्यघटना लवचिक अशा पद्धतीची आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला बदल करता येतो, त्याच्यामध्ये आपल्याला परिवर्तन करता येते, परंतु ते परिवर्तन करत असताना आपल्याला संसदेची मान्यता घेणे महत्त्वाचे आहे. संसदेच्या मान्यतेशिवाय आणि काही घटना दुरुस्त्या करत असताना संसदेबरोबर निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांची मान्यता असणे महत्त्वाचे आहे, तरच आपल्याला ती घटना दुरुस्ती करता येणार आहे. मग साधारणपणे घटना दुरुस्ती ही 3 पद्धतीने आपल्याला करता येते. म्हणजेच घटना दुरुस्तीच्या 3 पद्धती आहेत. जसे याच्यामध्ये दिलेलं नाही, व्यवस्थित आहे का? तर साधे बहुमत किंवा साध्या बहुमताने होणारी घटना दुरुस्ती ही पहिली पद्धत. आकडा 2 आपल्याला सांगता येणार आहे संसदेच्या विशेष बहुमताने होणारी घटना दुरुस्ती. त्याचबरोबर आपल्याला सांगता येणार आहे तिसरा मुद्दा, तिसरी पद्धत संसदेच्या विशेष बहुमताने व घटक राज्यांच्या संमतीने दुरुस्ती. म्हणजेच तिसरी पद्धत आपल्याला सांगता येणार आहे संसदेच्या विशेष बहुमताने व निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांच्या संमतीने होणारी घटना दुरुस्ती. तर पहिला प्रकार किंवा पहिली पद्धत आपण पाहणार आहोत. व्यवस्थित आहे का? साधे बहुमत किंवा साध्या बहुमताने होणारी घटना दुरुस्ती. ही घटना दुरुस्ती केव्हा केली जाते, म्हणजेच या घटना दुरुस्तीनुसार राज्यघटनेमध्ये केव्हा बदल केला जातो, कोणत्या परिस्थितीमध्ये ही घटना दुरुस्ती करावी लागते. तर आपल्याला सांगता येणार आहे की संविधानामध्ये काही तरतुदी ज्या कमी महत्त्वाच्या असतात किंवा ज्या कमी महत्त्वाच्या आहेत त्या बदलण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी साध्या कायदे करण्याच्या पद्धतीचा वापर केला जातो. मग संसदेची 2 सभागृह आहेत, एक म्हणजे लोकसभा, दुसरं म्हणजे राज्यसभा. तर कोणतेही सभागृह हा ठराव मांडते किंवा मांडू शकते आणि केवळ साध्या बहुमताने सभासदांच्या ठरावाच्या बाजूने मतदान केले तर ठराव मंजूर होतो. म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त सभासदांनी जर ती घटना दुरुस्ती करावी याच्याविषयी जर मतदान केले, निम्म्यापेक्षा जास्त सभासदांनी त्याला पाठिंबा दिला, तर त्याच्यानंतर तो ठराव दुसऱ्या सभागृहामध्ये जातो. म्हणजे दोन्ही सभागृहांमध्ये तो ठराव मांडणं, तो मंजूर होणं महत्त्वाचं आहे. मग अशी घटना दुरुस्ती केव्हा केली जाते? तर घटक राज्याचे नाव बदलणे, म्हणजेच घटक राज्याचे नाव आपल्याला जर बदलायचे असेल किंवा नवीन घटक राज्य निर्माण करावायचे असेल
तर त्यावेळेला साध्या बहुमताने घटनादुरुस्ती होती, किंवा त्यावेळेला जी घटनादुरुस्ती होती त्याला साध्या बहुमताने होणारी घटनादुरुस्ती असे म्हणतात. मग दुसरी पद्धत कोणती आहे, तर संसदेच्या विशेष बहुमताने होणारी घटनादुरुस्ती. संसदेतील काही भाग विशेष बहुमताने दुरुस्त केला जातो. मग हे घटनादुरुस्ती विधेयक दोन्ही सभागृहात स्वतंत्रपणे मंजूर व्हावे लागते. जर ते विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी 2/3 बहुमताने मंजूर केले तर ती घटनादुरुस्ती होऊ शकते. म्हणजेच आत्ता जो आपण प्रकार पाहत आहोत की संसदेच्या विशेष बहुमताने होणारी घटनादुरुस्ती, ती म्हणजे संसदेमध्ये जे सभासद आहेत त्या सभासदांच्या 2/3 बहुमताने ते विधेयक जर मंजूर केले किंवा घटनादुरुस्ती विधेयकाला जर पाठिंबा दिला तरच ती घटनादुरुस्ती होऊ शकते. मग अशी घटनादुरुस्ती केव्हा होते, तर मूलभूत हक्क असतील, जे आपण 6 पाहिले, मार्गदर्शक तत्त्वे आत्ता आपण जी 5 पाहिली, इत्यादींमध्ये जर बदल करावायचा असेल तर संसदेचं विशेष बहुमत त्यासाठी असणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे तिसरा प्रकार आपल्याला सांगता येणार आहे घटनादुरुस्तीचा, संसदेच्या विशेष बहुमताने व निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांच्या संमतीने होणारी घटनादुरुस्ती. त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येणार आहे की मग भारतीय संविधानातील, भारतीय राज्यघटनेतील काही तरतुदींमध्ये बदल करण्यासाठी संसदेच्या 2/3 बहुमताने ठराव मंजूर व्हावा लागतो. आणि असा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये स्वतंत्रपणे 2/3 बहुमताने मंजूर झाला म्हणजे संसदेच्या दोन्ही सभागृहांनी त्या घटनादुरुस्ती विधेयकाला जर बहुमताने पाठिंबा दिला तर त्याच्यानंतर ते विधेयक किंवा त्या घटनादुरुस्तीसाठी निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांनी असा ठराव मंजूर करून पाठविला तरच ती घटनादुरुस्ती होऊ शकते. म्हणजे संसदेने तर पाठिंबा दिलेलाच आहे, त्याचबरोबर निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांनी त्याला मंजुरी देणे महत्त्वाचे असते. आणि ज्यावेळेला निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्य त्याला मंजुरी देतात त्याला ते विधेयक मंजूर होते. मग अशी घटनादुरुस्ती केव्हा केली जाते की ज्या घटनादुरुस्तीमध्ये संसदेबरोबर आपल्याला घटक राज्यांची परमिशनसुद्धा घ्यावी लागते, मान्यतासुद्धा घ्यावी लागते. तर उदाहरण पाहायचं झालं तर आपल्याला सांगता येईल की केंद्र सरकार व घटक राज्य यांच्या अधिकारांचे वाटप, त्याचबरोबर राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत आणि घटक राज्यांचे संसदेतील प्रतिनिधित्व इत्यादींसाठी अशा पद्धतीने म्हणजे संसदेच्या बरोबर निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांची मान्यता असणे महत्त्वाचे असते. तरच आपल्याला ती घटनादुरुस्ती करता येणार आहे. म्हणजेच भारतीय राज्यघटनेमध्ये बदल करण्यासाठी भारतीय राज्यघटनेतील कलम नंबर 368 नुसार आपल्याला घटनादुरुस्ती करता येणार आहे. आणि घटनादुरुस्ती करण्यासाठी 3 पद्धतींचा वापर केला जातो, जसे की साध्या बहुमताने होणारी घटनादुरुस्ती, त्याचबरोबर विशेष बहुमताने होणारी घटनादुरुस्ती, आणि तिसरा प्रकार आपण पाहिला किंवा पद्धत आपण पाहिलेली आहे विशेष बहुमताबरोबर निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांच्या मान्यतेने होणारी घटनादुरुस्ती. तर हा मुद्दा पाहत असताना आपण आत्ताच पाहिले की राज्यघटनेमध्ये बदल करता येणार आहे, परंतु राज्यघटनेची मूलभूत चौकट आपल्याला बदलता येणार नाही. या निर्णयामुळे आपल्याला माहिती आहे की भारताच्या संविधानाची मूलभूत वैशिष्ट्ये सुरक्षित राहण्याची हमी मिळालेली आहे. मग घटनादुरुस्ती करून संसदीय लोकशाही आपल्याला रद्द करता येणार नाही. बहुमत आहे म्हणून संसदीय लोकशाही आपल्याला रद्द करता येणार नाही किंवा न्यायालयांचे स्वातंत्र्य आपल्याला काढून घेता येणार नाही. म्हणजेच अशा प्रकारे आपल्या संविधानातील घटनादुरुस्ती विषयक तरतुदींमुळे आपले जे काही संविधान आहे, आपली जी काही राज्यघटना आहे, ही राज्यघटना स्थिर राहून गरजेप्रमाणे तपशिलाच्या दुरुस्त्या करण्याइतपत त्याच्यामध्ये लवचिकपणा मात्र शक्य झालेला आहे. म्हणजेच भारताची राज्यघटना ही परिवर्तनीय आहे. काळानुसार, वेळेनुसार, परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये आपल्याला बदल करता येतो, परंतु त्याच्यामध्ये बदल करत असताना आपल्याला नियमांच्या अधीन राहूनच बदल करता येणार आहे. हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
याच्यानंतर आपल्याला 11वा मुद्दा सांगता येणार आहे स्वतंत्र निवडणूक आयोग. स्वतंत्र निवडणूक आयोग भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करत असताना भारताची राज्यघटना ही खरोखर आदर्श अशा पद्धतीची राज्यघटना आहे. एक भारतीय नागरिकाला डोळ्यासमोर ठेवून भारताची राज्यघटना ही निर्माण केलेली आहे, लिहिली गेलेली आहे आणि म्हणून ती आदर्श अशा पद्धतीची राज्यघटना आहे. आणि मानवाला जीवन जगत असताना ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या सर्व गोष्टींचा समावेश भारताच्या राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच भारताची राज्यघटना ही आकाराने मोठी झालेली आहे किंवा विस्तृत झालेली आहे. मग स्वतंत्र निवडणूक आयोगाचा जर आपण विचार केला तर लोकशाही शासन पद्धतीमध्ये निवडणुका महत्त्वाच्या असतात आणि लोकशाही शासन पद्धतीमध्ये किंवा लोकशाहीला गतिमान करावायचे असेल तर त्या लोकशाही शासन पद्धतीमध्ये निवडणुका होणं महत्त्वाचं आहे. आणि निवडणुका होत असताना या निवडणुका न्याय्य आणि मुक्त वातावरणामध्ये पार पडणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजेच कोणत्याही अडथळ्यांशिवाय निवडणुका होणं हे महत्त्वाचं आहे. आणि मग लोकशाही यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्वात महत्त्वाचा निकष आत्ताच आपण जे पाहिले ते म्हणजे मुक्त आणि न्याय्य निवडणुका होय. म्हणजेच अडथळ्यांशिवाय निवडणुका होय. निवडणूक मुक्त वातावरणात होण्यासाठी स्वतंत्र अशा पद्धतीचा निवडणूक आयोग असणे अपरिहार्य आहे. भारताच्या राज्यघटनेचा विचार करत असताना भारताच्या संविधानामध्ये स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. भारताच्या राज्यघटनेमध्ये भारतीय संविधानामध्ये स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्याच्यासाठी भारतीय राज्यघटनेतील कलम नंबर 324 मध्ये काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. भारतीय राज्यघटनेतील कलम नंबर 324 मध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला म्हणजेच निवडणूक आयोग हा निर्माण केलेला आहे. तर भारताचा जो निवडणूक आयोग आहे हा निवडणूक आयोग कशा प्रकारचा आहे त्याची माहिती आपण व्यवस्थितपणे अभ्यासणार आहोत. तर भारतीय राज्यघटनेच्या 324व्या कलमामध्ये भारतीय निवडणूक आयोगाची रचना स्पष्ट करण्यात आलेली आहे. निवडणूक आयोगाच्या प्रमुखपदी प्रमुख निवडणूक आयोग असतील आणि त्यांना मदत करण्यासाठी इतर काही अन्य निवडणूक आयोग असणार आहेत. म्हणजेच भारताचा निवडणूक आयोग जो आहे हा निवडणूक आयोग 3 सदस्यीय आहे. याच्यामध्ये एक मुख्य निवडणूक आयोग असणार आहे आणि त्यांना मदत करण्यासाठी 2 वेगवेगळे निवडणूक अधिकारी असतील. आणि विशेष म्हणजे या सर्वांची निवड राष्ट्रपतींच्याकडून केली जाणार आहे. मुळातच भारतातील जी काही महत्त्वाची पदं आहेत ही सर्व पदं राष्ट्रपतींच्या माध्यमातून भरली जाणार आहेत आणि काही काळांसाठी ती भरली जाणार आहेत. राष्ट्रपती नेमणूक करत असताना म्हणजेच राष्ट्रपती निर्वाचन आयोगाची किंवा निवडणूक आयोगाची नेमणूक करत असताना निवड करत असताना संसदेने जे काही ठरवून दिलेल्या अटी आहेत नियम आहेत या नियमांच्या अटींचे ते पालन करतात. त्याचप्रमाणे अकार्यक्षमता अयोग्यता अशा कारणांवरून निवडणूक आयुक्ताला बडतर्फसुद्धा करता येते. मग सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या बडतर्फीप्रमाणेच म्हणजे त्यांना त्यांच्या पदापासून आपल्याला दूरसुद्धा करता येणार आहे अयोग्य काम केल्यामुळे चुकीचे काम केल्यामुळे. तर मग त्यांना बडतर्फ करण्याची जी काही पद्धत आहे तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना ज्या पद्धतीने त्यांच्या पदापासून दूर केले जाते तशाच पद्धतीने मुख्य निर्वाचन आयोगांना सुद्धा त्यांच्या पदापासून आपल्याला दूर करता येणार आहे. म्हणजेच संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये 2/3 आणि एकूण 1/3 बहुमताने ठराव मंजूर व्हावा लागतो. म्हणजे संसदेमध्ये जर बहुमताने ठराव मंजूर झाला एखाद्या निवडणूक आयोगाला जर त्यांच्या पदापासून दूर करायचं असेल चुकीच्या कारभारामुळे ते चुकीचं काम करतात याच्यासाठी त्यांना त्यांच्या पदापासून दूर करायचे असेल तर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये
तशा पद्धतीचा ठराव बहुमताने मंजूर होणे महत्त्वाचे असते. आणि जर सिद्ध झाले की खरोखर निवडणूक आयोग चुकीच्या पद्धतीने काम करतात, तर त्यांना त्यांच्या पदापासून आपल्याला दूर करता येणार आहे. आत्ताच आपण पाहिले की सध्या भारतामध्ये एक प्रमुख निवडणूक आयुक्त असून त्यांना मदत करण्यासाठी 2 सहाय्यक आयुक्त असतील आणि यांची नेमणूक भारताच्या राष्ट्रपतींकडून केली जाणार आहे. तर निवडणूक आयोगाला काही कामे करावी लागतात का? निर्वाचन आयोगाची काही कामे आहेत का? तर निर्वाचन आयोगाला महत्त्वाची कामे करावी लागतात. फॉर एक्झाम्पल, मतदार याद्या तयार करणे. निवडणूक आयोगाची कामे, निवडणूक आयोगाची कार्ये पुढीलप्रमाणे. मतदार याकडे एक आपल्याला सांगता येणार आहे, मतदार याद्या तयार करणे, सर्व निवडणुकांवर नियंत्रण ठेवणे, निवडणुकांच्या तारखा घोषित करणे, निवडणुकांचे नामांकन अर्ज स्वीकारणे, मतदानाची व्यवस्था करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज याच ठिकाणी थांबणार आहोत. राहिलेला भाग आपण नंतरच्या तासाला पाहणार आहोत.